नमस्कार मंडळी, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्ही माझ्यासमोर हे बघताय सगळं. सो काय वाटतं दगड म्हणजे नेमकं काय? तर दगड म्हणजे थोडक्यात असा एलिमेंट की जो शांतता शिकवतो, संयम शिकवतो. विश्वास नाही बसत आहे. हेच दगड जेव्हा अशा प्रकारे एका कलाकृतीने समोर येतात तेव्हा किती छान ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात. आणि याचं नेमकं टेक्निक काय आहे, तर हे टेक्निक समजून सांगणारा आजचा हा एपिसोड आहे. सो आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की जो ग्रॅव्हिटी म्हणजे ही सगळी उभं राहण्याची जी दगड उभं करण्याची पद्धत आहे, इट्स ऑल अबाउट ग्रॅव्हिटी बॅलन्सिंग आहे. सो जो ग्रॅव्हिटीला थोडंसं लाईटलीच घेतो आणि दगडांशी खेळतो, अशा एका व्यक्तिमत्वाला मी आज तुम्हाला भेटवणार आहे. सो आजच्या शोमध्ये आपण बोलणार आहोत सौरभ राजपूत याच्याशी, जो ही सगळी रॉक आर्ट यामध्ये पारंगत आहे. पुन्हा तो बासरी पण वाजवतो आणि हे सगळं कसं करायचं हे त्याच्याकडून जाणून घेऊयात. सो लेट्स वेलकम द मॅन हू लिटरली रॉक्स विथ द रॉक. चला सौरभशी गप्पा मारूयात. सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी फॉर दिस पॉडकास्ट. मला माझ्याकडे खूप काही आहे बोलायला अबाउट दिस आर्ट फॉर्म, बिकॉज देर इज सच लिटल एज्युकेशन अबाउट इट. माझं नाव सौरभ आहे. by means of formal education I'm an architect, आणि I have some background in running trekking community throughout my education आणि जे काही professional career I have had. I have been trekking across the mountains in Sahyadris and Himalayas. आणि बोर झालो मी जरा फिरून. तेच काम करून. हां, there is so much trekking, there is only so much trekking you can do. मग असं वाटलं काहीतरी नवीन करायला पाहिजे. म्हणजे आय डोंट नो हाऊ टू गिव्ह दिस इंट्रोडक्शन. मला नाही कळते की मी कुठून सुरू करू. मलाही तोच प्रश्न पडला की इट इज ऑल इंटरकनेक्टेड. म्हणजे बरेचसे लोक असं डिसाईड करून काहीतरी करतात. करेक्ट. माझं असं झालंय की मी कधीच काही डिसाईड केलं नाही, आणि जे काही मी आतापर्यंत स्किल्स अक्वायर केलेत दे आर ऑल इंटरसेक्टिंग हिअर ॲट रॉक बॅलन्सिंग. तर अशी ती मजा आहे. पण तू नेमकं ह्याच्यात कसं आला? मला असं वाटतं की माझं इंट्रोडक्शन जे आहे, जर्नी कुठून सुरुवात झाली, म्हणजे की आता आपण ह्याच्यामध्ये यायला पाहिजे, किंवा काय थॉट प्रोसेस चालली होती की ह्याच्यात यायचंय आपल्याला? इथे पण अपघाताने चालायस? अपघाताने चालू आहे असं म्हणता येईल. थोडं सिकिंग स्ट्रॉंग आहे माझं, तसं तुमचं पण सिकिंग खूप स्ट्रॉंग आहे. यु नो, दॅट्स हाऊ वी हॅव एंडेड अप हिअर हॅव्हिंग शेअरिंग दिस स्पेस फॉर अ पॉडकास्ट. सो मला दर्शनाचा अभ्यास करायला खूप आवडतं. दर्शनचा अभ्यास करायला खूप आवडतो मला. ओके. दर्शनशास्त्र म्हणजे फिलॉसॉफी. ओके. तर स्कूल कॉलेजमध्ये असताना जॉन पॉल सार्ट, फ्रेडरिक नीचे, नायलिझम, एक्झिस्टेन्शियलिझम, मग त्यातनं फेमिनिझम पण आलं पुढे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा वाचन करायचो, जस्ट टू अंडरस्टँड अबाउट द कंटेम्पररी वर्ल्ड आणि हाऊ इट इज the way it is and what led to this. असे काही फार सरफेस लेवलचे प्रश्न होते. मग ते अजून डीप होत गेले की लाईफचं मिनिंग काय आहे. अच्छा. असे सगळे प्रश्न जे आपण घरी विचारू शकत नाही. जर घरी विचारलं तर आई वडील म्हणतील की हा वेडा झालाय, कामधंदा चालू ठेव. मग असे सगळे प्रश्नांची उत्तरं मग कुठे मिळतील ना, पुस्तकांमध्येच मिळतील. मग पुस्तकं वाचायचो. मग फ्रेडरिक नीचेपासून अजित केश कंबली, नायलिझम टू चारवाक, ते सगळं वाचून झाल्यावर मला कळलं की ह्यात काही अर्थ नाही. कारण की प्रश्नांची उत्तरं असंच काही मिळत नाही, फक्त बुद्धिविलास वाणीविलास होतो. मग ह्या सगळ्या ग्रेट लोकांच्या ग्रेट फिलॉसॉफीज वाचल्यावर आय केम टू अ रिअलायझेशन की शेवटी तुम्हाला ध्यान काय आहे, मेडिटेशन काय आहे ते शिकावं लागेल, ते समजावं लागेल, आणि ते समजूनच मग पुढची जर्नी आपण करू शकतो. ओनली आफ्टर यू नो हाऊ टू मेडिटेट, व्हॉट मेडिटेशन इज, यू कॅन गो डीपर इन टू द सब्जेक्ट ऑफ मिनिंग ऑफ लाईफ, मिनिंग ऑफ एक्झिस्टन्स, असं मला वाटलं. दिस इज माय ओपिनियन, दिस वॉज माय ओपिनियन देन. आणि त्या कारणाने मग एकेकाळी सद्गुरू जे काही म्हणायचे ते सगळं मी ऐकायचो. मला फार फॅसिनेटिंग वाटायचं, पण मग त्याचा काही उपयोग मला दिसायचा नाही कुठेच. आणि मग तेच की तुम्ही इथे या,
ध्यान शिका करेक्ट. है ना, अँड देन ॲट द एंड ऑफ इट बिईंग अ स्टुडंट आय कॅन्ट रिअली अफोर्ड इट. बरोबर आहे. मग ती मिस्ट्रीच राहिली. मग मी विचार केला की जर आपल्याला ध्यानच शिकायचं आहे, कुठलीही गोष्ट जर मला शिकायचीच आहे, तर मी का भौतिक गोष्टींच्या मागे लागलो. नाही, भौतिक गोष्टी नाही, मला त्यातला असा माणूस हवा आहे तज्ञ. हां, ज्याला सगळे फॉलो करतात बर. किंवा ज्याचं सगळे ऐकतायत आणि जे काही तो बोललाय तेच परत सांगतायत इन अ वे दॅट पीपल वॉन्ट टू हिअर इट. ओके. बट आय एम ओके विथ हार्ड हिटिंग फॅक्ट्स. आय डोंट वॉन्ट एनी काय म्हणतो कुशनिंग. आय एम रेडी फॉर फ्रिक्शन. आणि आय वॉज व्हेरी इन्स्पायर्ड बाय गौतम बुद्धा ओ. आणि आय थॉट आय वॉन्ट टू लर्न डिरेक्टली फ्रॉम हिम. अच्छा. पण ते शक्य नाही आहे. मग हिज टीचिंग्स आर दे एक्झिस्ट. जसं आपलं वी नो द 8 फोल्ड पाथ, शील समाधी प्रज्ञा. करेक्ट. आणि मग हे मला कुठे शिकायला मिळणार शील समाधी प्रज्ञा? तर मला कळलं की विपश्यना म्हणून एक संस्थान आहे. करेक्ट. तिथे एस.एन. गोएंकाजी त्यांनी खूप काम केलंय आणि विपश्यनेचा फार त्यांनी प्रचार प्रसार केलाय भारतात. बरोबर. आणि ही विद्या आली म्यानमारमधनं, म्हणजे टुडेज म्यानमार, देन्स बर्मा. तर तिथे एक आखाडा होता जिथे बुद्धचं जे ज्ञान आहे ते तसंच्या तसं कसं आपण प्रिझर्व करू शकतो. इन्स्टेड ऑफ propagating it, how do we preserve it? Okay. And whoever wants to learn can perhaps come to us and learn it the way it is. मग S.N. Goenkaji happened to be one of those people who learned this विधी आणि ते घेऊन आले मग भारतात. आणि भारतात त्याचं मग विपश्यना झालं. मी तो कोर्स केला. तो कोर्स केल्यावर मला असं जाणवलं, अगेन इट इज अन ओपिनियन, विविध लोकांचे विविध प्रकारचे विचार किंवा ओपिनियन्स असू शकतात. करेक्ट. माझं असं ओपिनियन आहे की मी तिथे काय शिकलो, तर मी तिथे एकच वेळा तुम्हाला जेवायचं असतं. हो. दुसऱ्यांदा स्नॅक्स मिळतात बट दे आर ॲज गुड ॲज नथिंग. मग खोटं नाही बोलायचं. बरोबर. चोरी नाही करायची. म्हणून मौन ठेवायचं. आणि मौन म्हणजे आर्य मौन, म्हणजे यू कॅनॉट इवन लुक मी इन दी आईज. राईट. म्हणजे डोळ्यांनी पण संवाद नाही साधायचा. डोळ्यांनी पण संवाद साधायचा नाही. मग काय करणार दिवसभर माणूस? आणि झोपायचं पण 6 तास. 6 तासाने ते घंटी वाजवत येतात डोरवर, उठा 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 उठा. नाही उठलं तर आपल्यालाच गिल्टी वाटतं. सो आपण उठतो इव्हेंच्युअली. सो मग करायचं काय, तर 11 तास ध्यान करायचं. त्यातनं 5 तास सामूहिक ध्यान आणि 5-6 तास तुमचा व्यक्तिगत ध्यान. आणि त्याच्याकरता एक सेल असतो, म्हणजे त्यात काहीच नसतं, एक होल असतो फक्त, त्यातनं लाईट येत राहतं. तिथे बसायचं आणि फक्त विचार करत राहायचं. विचार काय करायचा, तर श्वासांवर लक्ष द्यायचं. श्वास येतोय, श्वास जातोय. श्वास येतोय तर त्याला कंट्रोल नाही करायचं, श्वास जातोय तर त्याला कंट्रोल नाही करायचं. हे मी लास्ट, किंवा हा अनुभव मला लास्ट आला होता जेव्हा मी पाण्यावर असा फ्लोट व्हायचो. तेव्हा विचार यायचे आणि जायचे, पण मी कुठल्याही विचाराला जर धरून बसलो तर आय वुड सिंक इन टू द वॉटर फ्लोट करताना. तर मला तसं जरा ते वाटलं तिथे विपश्यनेला, की मी बसलोय, श्वासांवर ध्यान करायचंय, श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. अचानक कुठला तरी विचार आला, अरे तो मला असं बोलला होता, पुढच्या वेळेस मला जर तो सापडला तर त्याला मी असं उत्तर देणार. मग अरे पण आपल्याला तर श्वासांवर लक्ष द्यायचं. मग आय ब्रिंग माय अटेन्शन बॅक टू द ब्रेथ. मग होतं काय, पुढच्या वेळेस जेव्हा हा विचार येतो तेव्हा तो ड्युरेशन वाढलेला असतो. त्या 2 थॉट्स मधला ड्युरेशन वाढलेला असतो आणि मधली स्पेस श्वासाने ऑक्युपाय होऊन जाते. मग 5 तासाने तो डिस्टन्स अजून वाढतो, 50 तासांनी अजून जास्त वाढतो, 100 तासांनी अजून जास्त वाढतो. हळूहळू तुम्ही कंट्रोल शिकत जाता. आणि तेच विपश्यना आहे की विचार जे येत आहेत त्यांना थांबवायचं नाहीये, पण फ्रिक्वेन्सी पण आपण कमी करू शकत नाही. आपण जर श्वासांवर लक्ष दिलं, आपण श्वासाच्या प्रती जर सजग राहिलो तर ते आपोआप कमी होणार. हाऊ डिड आय गेट इन टू रॉक बॅलन्सिंग? बिकॉज ऑफ दॅट. सो वेन आय केम बॅक आय स्टार्टेड वॉचिंग अ लॉट ऑफ व्हिडिओज ऑन यूट्यूब अबाउट रॉक बॅलन्सिंग फॉर सम रिझन. ते माझ्या फीडमध्ये आलं, मी बघितलं तर मला ते खूप आवडलं. आय फाउंड some people in the world
हु आर खूप मोजके लोक आहेत ना, खूप कारण मोजके ह्याच्यात. 50-60 लोकच आहेत करेक्ट करेक्ट. हु क्लेम टू टीच. अच्छा. हा म्हणजे त्यांना इतकं छान येतं ते की ते कोणाला शिकवू शकतात असे लोक फार कमी आहेत. इवन दो लॉट ऑफ पीपल ट्राय डुईंग दिस. मग भारतात तर शिकवणारं कोणी नव्हतंच. मग मी शोधले लोक शोधले. कम्युनिटी खूप छान आहे. रॉक बॅलन्सिंग कम्युनिटी अमेझिंग आहे. ग्लोबल कम्युनिटी खूप सपोर्ट करतात, खूप शिकवतात. आधी जरा तुम्हाला त्यांच्याशी बोलायला लागतं, काहीतरी काम दाखवावं लागतं. सो आय स्टार्टेड एन इंस्टाग्राम पेज अँड आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग rock balancing and I came across some 10-15 fantastic people who are in the field, who are in this field, जे गेले 10-20 वर्ष रॉक बॅलन्सिंग करतात. अच्छा. ही कला मूळतःच भारतातली आहे का कुठून बाहेरून का काय, म्हणजे याचं ओरिजिन कुठे सापडेल का काय? ओरिजिन असं काही नाहीये. म्हणजे ओरिजिन बघायला गेलं तर तुम्ही प्री हिस्टॉरिक मॅन ऑल्सो यूज टू बॅलन्स रॉक्स असं म्हणता येईल. बरोबर आहे. वी हॅव सीन सो मेनी मोनोलिथ्स. आणि मग ते आय डोंट नो, युरोपमध्ये ती एक जागा आहे जिथे व्हर्टिकल दगड रचलेले आहेत आणि असे कॉलम्स वगैरे आहेत जिथे काही मॉर्टर वगैरे यूज केलं नाही आहे. माल्टन टेम्पल्स आहेत. अच्छा. सो ही टेक्निक कन्स्ट्रक्शनमध्ये खूप एक्सटेन्सिव्हली यूज केल्या गेलेली आहे पास्टमध्ये. तर आय एम शुअर काहीतरी ह्याचे ट्रेसेस आपल्याला सापडतील जर रिसर्च केलं तर. बरोबर आहे. पण मी तर त्यातला काही ॲज सच रिसर्च केलेला नाही आहे. सो आय एम नॉट अवेअर. पण एक अनुभव सांगतो की जेव्हा मी रॉक बॅलन्सिंग प्रॅक्टिस करत होतो, प्रॅक्टिस करायला मी सह्याद्रीच्या कुठल्या तरी डोंगरामध्ये जायचो किंवा व्हॅलीमध्ये जायचो आणि 5-6 तास बसून राहायचो एकाच जागेवर बॅलन्स करत. तर एक दिवस असंच रॉक्स बॅलन्स करत होतो. मी तुम्हाला फोटो पण दाखवणार की ती जागा कुठली आहे. आणि मागणं कोणीतरी माझा कान धरला आणि मी वळून बघितलं तर माकड होता. आणि मग मागे अजून वळून बघितलं तर पूर्ण टोळी होती माकडांची. आणि मग ते सगळे खाली आले आणि ते माझ्या बाजूला बसून बघत होते की हा काय करतोय. आणि मी बॅलन्स करत होतो तर ते चक्क असे बसून बघत होते. म्हणजे पाऊस पडत होता. माझा फोन मी बॅगेत, वॉटरप्रूफ बॅगेत बंद करून ठेवलेला. बट इफ समबडी गॉट दॅट व्हिडिओ तर म्हणजे आपल्याला कळलं असतं की प्राणी कसे रिॲक्ट करतात. बरेच वेळा मी रॉक बॅलन्स करून असं सोडून दिलं तर गाई म्हशी येतात, त्याला बघतात, थांबतात आणि निघतात पुढे. सो प्राण्यांचे रिॲक्शन्स बघायला मला फार मजा वाटते माणसांपेक्षा. रॉक बॅलन्स काय अट्रॅक्ट होतं, म्हणजे प्राण्यांना सुद्धा याच्यात काय अट्रॅक्ट करत असेल काय माहिती. आपण जसं विपश्यनेत बोललो मी की श्वासाचा खेळ आहे. तर श्वासाचा खेळ कसा आहे, मी दगडावर दगड ठेवला तर तो मी असं काही बघून बॅलन्स करू शकत नाही, ऐकून बॅलन्स करू शकत नाही. म्हणजे आपला प्रायमरी मोड ऑफ परसेप्शन इज कॅन्सल्ड. मग नेक्स्ट स्टेज काय आहे की आपल्याला फील करायचं आहे. फील काय करायचं आहे, ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणच आहे जे फील करायचं. दिसतंय डोळ्याला पाणी, पण पाण्याला ड्राईव्ह कोण करतंय नदीत, गुरुत्वाकर्षण. तर गुरुत्वाकर्षण जे आहे ते आपण टच करू शकत नाही, ऐकू शकत नाही, तर ते फील करण्याची गोष्ट आहे. मग इथे फील करायचंय, त्याचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे आहे. मग ग्रॅव्हिटीच्या पाथमध्ये मी कसे 2 ऑब्जेक्ट्स अलाइन करतोय. आणि जेव्हा कुठलाही एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर आपण प्लेस करतो तर इट एस्टॅब्लिशेस अ कॉन्टॅक्ट पॉईंट. आता तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो खूप सूक्ष्म असतो, छोटा असतो, ट्रायपॉड सारखा असतो. म्हणजे आता दिस इज रेस्टिंग ऑन अ सरफेस, देयर आय हॅव टू बी ॲटलीस्ट 3 पॉईंट्स ऑफ कॉन्टॅक्ट. 3 पेक्षा कमी असले तर ते बॅलन्सच नाही होणार. 3 पेक्षा जास्त असले तर इट विल नॉट लुक सो इंटरेस्टिंग. सो द गोल इज टू ब्रिंग इट क्लोज टू 3 पॉईंट्स, है ना, म्हणजे ते इंटरेस्टिंग दिसतं. विल डू दॅट व्हेन आय डेमॉन्स्ट्रेट इट. आय विल शो यू प्रॉपरली व्हेन आय डेमॉन्स्ट्रेट इट. पण आता त्याला तुमचं प्रायमरी परसेप्शन कट ऑफ झालं म्हणजे तुम्ही आपल्या मनाशी, अंतर्मनाशी जुडता. तुमचा श्वास, आता ध्यान करताना तुम्हाला तुमचा ध्यान प्रमाणित करायचं आहे तर देर इज नो वे टू डू इट, है ना. मी ध्यान केला, कुठलीही विधी का ना असो, पण किती वेळ केला तर किती वेळ झाला ॲक्च्युअल ध्यान, मग त्याची क्वालिटी काय होती, बरोबर है ना. आणि जरी क्वालिटी छान होती तर ह्यात मला काय फायदा, माझा काय फायदा, हे सगळे प्रश्न स्वाभाविक आहे मनात येणे आणि सगळ्यांच्या येतात, कोणी विचारत नाही. पण इथे तुमचा ध्यान प्रमाणित होतो, कारण की इथे तुम्ही ध्यान करत नाही, तुम्ही ध्यान लावतात. आणि ते पॅसिव्ह मेडिटेशन झालं. आणि
एक वेळा ते कनेक्ट झालं, एक वेळा तो बॅलन्स झाला की आपला ध्यान प्रमाणित होतं. म्हणजे ह्याच्या थ्रू तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी एखाद्याला, म्हणजे मला असं म्हणायचं की अनेकांना कुकिंग केलं की ध्यान केल्यासारखं वाटतं किंवा गार्डनिंग त्यांच्यासाठी मेडिटेशन असतं, तर तुझ्यासाठी हे रॉक बॅलन्सिंगच्या भाषेत आम्ही त्याला फ्लो स्टेट म्हणतो. अच्छा, फ्लो स्टेट म्हणजे की फ्लो कसा असतो, निरंतर असतो, जाऊ दे. हां, है ना. आणि आपण कुठलीही गोष्ट डेलिबरेटली जेव्हा करतो तर आपण लिमिटेशन्स क्रिएट करतो. करेक्ट. तर फ्लोशी जुळणे, तर आम्ही त्याला फ्लो स्टेट म्हणतो. म्हणजे हे जे व्यापक आहे या व्यापकशी जुळणे. सही है. सो दॅट्स अ कॉमन बिलीफ अमंग द रॉक बॅलन्सिंग कम्युनिटी की इट इंड्युसेस यू इनटू फ्लो स्टेट. आता हा फ्लो स्टेट कसंही इंड्यूस होऊ शकतो, करेक्ट. पण रॉक बॅलन्सिंग एक अशी टेक्निक आहे विच गेट्स यू इनटू फ्लो स्टेट इन मिनिट्स. अच्छा, ओके. बाकी माध्यम पण आहेत, पण त्यात वेळ लागतो. सौरभ, हे सगळं बघताना इट्स ऑल अबाउट बॅलन्सिंग ना, समतोल आहे हा सगळा साधलेला. तर मला करायचं असेल तर मला काय काय क्वालिटी लागतील मला हे? काही क्वालिटीची गरज नाहीये. नाही, काही मला, मी मेडिटेशन पण करत नाही आणि मला हे करायचं तर तुम्हाला अगदी देयर इज नो क्रायटेरिया टू डू दिस. अच्छा, एव्हरीबडी कॅन डू इट. आणि मला असे बरेच प्रश्न येतात इंस्टाग्रामवर की जे मेंटली चॅलेंज्ड आहेत, डिसेबल्ड आहेत, ते करू शकतात का? तर ऑफकोर्स ते करू शकतात. इवन ब्लाइंड पीपल कॅन डू दिस. ओके. हा, म्हणजे त्यांना बघायचं काहीच कारण नाहीये, की बघण्याचा खेळच नाहीये, इंटेलेक्टचा काही खेळ नाहीये. हा मनाचा आणि अंतर्मनाचा खेळ आहे. आणि मन अंतर्मन सगळ्यांकडे असतं. बरोबर. आणि श्वास सगळ्यांकडे असतो. ॲज लॉंग एज यू हॅव युअर माइंड अँड युअर ब्रेथ, यू कॅन डू दिस. दॅट इज द ओनली क्रायटेरिया टू बॅलन्स रॉक्स ऑर बॅलन्स एनिथिंग इन जनरल. अच्छा, बरं, यासाठी काही स्पेसिफिक दगड लागतायत का? कुठलंही तू बॅलन्स? मी माझ्या वर्कशॉपला स्पेसिफिक दगड आणतो. हां, कारण की सुरुवातीला तुम्हाला तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्याकरिता असे डमरू मी खाली लावतो, त्याच्यावर दगड ठेवतो. आणि दॅट मेक्स इट इझियर फॉर यू टू ग्रास्प अँड अंडरस्टँड द टेक्निक. पण एक वेळा तुम्हाला टेक्निक कळाली की काही लिमिटेशन नाहीये, यू कॅन बॅलन्स एनिथिंग. ओके. You have to establish 3 points of contact between two objects. It has to be aligned in the path of gravity. There are different types of balances, जसं आर्च बॅलन्स झालं, काउंटर बॅलन्स झालं, इनलाइन. मी तुझ्या ह्याच्यात बघितलंय पेजवरती की असं कमान पण तू त्याची करू शकतो. सो असं सगळं मी शिकवतो. असे वेगवेगळे लेवल्स आहेत, ते कसे करायचे. एकटं पण तुम्ही करू शकता, दोघं तिघं मिळून पण तुम्ही करू शकता. सो इट बिकम्स लाईक अ बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी ऑल्सो. याच्याने काय साध्य होऊ शकतं? म्हणजे एखादा माणूस ही कला शिकला, एखादी व्यक्ती ही कला शिकला, तर त्याच्यामध्ये काय बदल तुला वाटतं की काय होऊ शकतं? ह्यात तुम्हाला भौतिक फायदा काहीच नाहीये. मला आहे, कारण की मी शिकवतो. तुला ऑफकोर्स मनी जनरेट होतं. करेक्ट. सो पण हे करून तुम्हाला असं काही भौतिक फायदा होणार आहे असं काही नाही. नाही, अजिबातच नाही. ह्यात तुम्हाला एवढंच आहे की तुम्हाला ते फ्लो स्टेट मध्ये कसं जायचं, फ्लो स्टेट काय असतं, ध्यान काय असतं. कुठल्याही प्रकारच्या ध्यानाची पहिली शिडी आहे एकाग्रता. आणि एकाग्रता श्वासाच्या प्रती सजग झाल्याशिवाय मिळत नाही. सो दिस इज द फर्स्ट स्टेप इन टू एनी फॉर्म ऑफ मेडिटेशन. आय वुड लव्ह फॉर समबडी टू चॅलेंज दिस नोशन की श्वास ध्यानाला गरजेचा नाहीच, असं शक्यच नाहीये. श्वासाशिवाय तुम्ही ध्यान करू शकत नाही. म्हणजे याच्यासाठी संयम, म्हणजे आय मीन काय संयम नसेल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की दिस इज अन ऍक्टिव्हिटी फॉर व्हेरी पीसफुल अँड पेशंट पीपल, पण इट्स नॉट. इट इज अन ऍक्टिव्हिटी फॉर व्हेरी हायपर इंटेन्स पीपल हू हॅव व्हेरी लिटल टू डू. जेवढं तुमच्या मनात भरलेलं असेल, जेवढी तुमच्या पर्सनॅलिटीची इंटेन्सिटी असणार, तेवढं तुम्ही त्याला ह्या माध्यमाने एक आउटलेट देऊ शकता. ओके. म्हणजे मी तर म्हणतो की लहान मुलं जी आहेत, बाय दॅट आय मीन चिल्ड्रन हू आर 7 years अँड अबाव, दिस इज द बेस्ट ॲक्टिव्हिटी फॉर दॅम. कारण की त्यांच्या मेंदूचा, मेधस्तंत्राचा 90% विकास झालेला असतो. तो जो उरलेला 10% आहे त्यात ते कॉग्नेटिव्ह स्किल्स वगैरे असं विविध प्रकारच्या गोष्टी शिकतात, असं मला माझ्या डॉक्टर्सनी आणि बायकोने सांगितलंय. मी आय एम नॉट अ मेडिकल प्रोफेशनल, पण असं मला सांगितलं गेलंय की तो जो काळ आहे त्या फेजमध्ये इफ यू इंट्रोड्यूस चिल्ड्रन टू दिस काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, इट डज वंडर्स फॉर देम.
आणि मेन म्हणजे तर फोनमध्ये आजकाल आपण किती बघतो ना, माझ्या वर्कशॉपला जर तुम्ही आला तर युल सी 3 तास लोक फोनकडे बघणार नाही. बरोबर आहे, संयमाने ह्या गोष्टी करायला त्यांचं लक्षच जात नाही फोनकडे. ओके ओके. असं झालंय का की तू असं सह्याद्रीच्या ह्याच्यात बसलायस, तू असं लावतोय सगळं आणि अचानक कोसळलं, तर त्या क्षणी काय? सो वी ऑल्सो कॉल इट इन द रॉक बॅलन्सिंग कम्युनिटी, वी ऑल्सो कॉल इट द आर्ट ऑफ नाव, द आर्ट ऑफ इम्परमनन्स. हा, म्हणजे तेव्हा विचार काय येतो, सोडून द्यायचं, नंतर करायचं का उद्या बघू, असं आपण म्हणतो ना, यू शुड लर्न टू लेट गो. एक फाईट क्लब म्हणून मूवी आहे, त्यातला एक डायलॉग आहे, तो जोरात ओरडतो आणि त्या एडवर्ड नॉर्टनला म्हणतो जस्ट लेट गो, आणि तो स्टिअरिंग सोडून देतो आणि मग तो खूप ऑर्गॅनिकली त्यांचा एक ऍक्सिडेंट होतो. तर तसंच आहे हे, की यू हॅव टू लर्न टू लेट गो. लर्न टू लेट गो म्हणजे काय, निष्काळजीपणा करून सोडून देणे असं नाही. पण जर तुम्ही एखादा भाव पकडून ठेवलाय, जसं इफ आय एम थ्रोईंग अ बर्निंग कोल ॲट यू, बर्निंग पीस ऑफ कोल ॲट यू, तर ते व्हाईल आय एम होल्डिंग इट, इट्स ऑल्सो बर्निंग माय हँड. करेक्ट. So letting go is very important in such a situation, not in every situation, but then there are some situations where you must let go. आता हे मी बनवलंय, it is bound by the laws of nature. बरोबर. It is going to stand only as long as nature allows it. वारा आलं ते पडून जाणार, हे परम सत्य आहे. या सत्याच्या प्रती आपली स्वीकृती वाढवण्याची ही कला आहे. खूप डीप आहे. दिस इज द आर्ट ऑफ इम्परमनन्स. करा, सगळे कष्ट करा, सगळं बनवा, त्याला आता ह्या क्षणी ॲडमायर करा आणि बस विसरून जा. तो पडला की मग तो परत तसा कधी बसणार नाही. सो असं काही फ्रस्ट्रेटिंग मोमेंट नाहीये, पडलं पडू देत का, पुन्हा बांधायचं का काय? शिकायचं आहे तर तुम्ही कला शिका की लावायचे कसे. डोंट गेट ऑब्सेस्ड विथ व्हॉट यू हॅव क्रिएटेड. आपण आणि डिझाईन फील्ड मध्ये ना, यू विल फाइंड दिस अ लॉट, that a lot of architects, a lot of designers, they get very obsessed with their first design, your first draft. Correct. But you have to let go of that first draft to create something better than that. बरोबर आहे. And you have to keep doing it over and over until your client is satisfied, or at least until you are satisfied. बरोबर. So in design field you'll see that a lot. Ki people get obsessed with their first draft or first idea. The first idea is just the first step. Correct. So थोडक्यात ही क्रिया त्या लोकांसाठी परफेक्ट आहे who are not very ambitious or who are not very goal oriented, who are interested in the process, who are not interested in the destination, who are interested in the journey. पण ऍक्च्युअली असं अनेकदा म्हटलं जातं की डेस्टिनेशन कडे जातानाची जी मधली प्रोसेस आहे ती तुम्ही एन्जॉय केली तर तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत खूप चांगल्या पद्धतीने, कारण की तुमचा जो फायनल रिझल्ट असतो तो क्षणिक असतो. पण ती प्रोसेस तुम्ही जेव्हा एन्जॉय करता तेव्हा तो ड्युरेशन जो आहे, यो मोमेंट असतो. करेक्ट. तेव्हाच तुमचा श्वास वर खाली होत असतो. सो परफेक्ट. म्हणजे मला ना हे सगळं बघून इतकं भारी, मी व्यक्त नाही करू शकत आहे की हे जे सगळं संयम, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण त्याला, शांतपणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता सध्या हरवत चालल्यात, किंवा आपण सतत एकाच ह्याच्यामध्ये राहतो की सोडून दे, जाऊ दे, नाही होते ना दे सोडून, एकदा दोनदा तीनदा केलं. पण ही कला पुन्हा 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 तुम्हाला त्याच्यात आय मीन करत राहा, वन फाईन डे यू विल गेट, असं काहीतरी ह्याच्यातनं. जसं आपण योग करतो ना, तर एखादा योगासन असेल तर तो योगासन आपण एक वेळा केलं तर आपण त्या योगासनाने बोर होतो का? नाही. म्हणजे त्याच्यात मास्टरी, देयर इज सो मच टू गो इनटू इट, देयर इज सो मच डेप्थ इनटू इट. एक ताडासन काय नाही, 2 पायावर उभं राहायचंय आणि एक पोस्चर मध्ये उभं राहायचं, तेवढंच आहे. पण दोन्ही पावलांवर बरोबर वजन देऊ शकणे हे शक्य आहे का? आणि दिलं तरी त्या क्रियेच्या प्रती आपण सजग आहोत का? आपल्याला कळतंय का की आपण जे करतोय ते परफेक्ट आहे की नाही? सो विल हॅव टू कीप डुईंग इट ओव्हर अँड ओव्हर टू गेट इन टू द डेप्थ ऑफ इट. सो ही प्रोसेस तशी आहे की मी आता बॅलन्स तर केलंय, पण मी अजून किती डेलिकेट बनवू शकतो, अजून त्याचे किती पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मी डेलिकेट बनवू शकतो, या सगळ्या गोष्टी. सौरभ, माझ्या मनात एक गोष्ट येते, जर समजा तू इतक्या सगळ्या या दगडांची खेळतो आणि ही दगडं बोलायला लागली तर तुला काय म्हणत असतील? बोलतात का तुझ्याशी हे? हो, बोलतात ना, पण फारच शॅलो कन्व्हर्सेशन. दगडांची भाषा कळते. म्हणजे मी दगड बसवतोय तर तो म्हणतो मला इथे बसायचं नाही, तो मला सांगतो की
सपोज हा दगड जर त्या बाजूला पडतोय तर तो मला इंडिकेशन देतोय की मला विपरीत दिशेला तर असे काही सटल कॉन्व्हर्सेशन्स असतात दगडांबरोबर. पण खरंच जर दगड बोलायला लागले तर फारच मजा येऊ शकते, कारण की ते किती जुने आहेत. हो तेच म्हणजे ह्याला असं गुळगुळीत आकार होण्यासाठी वर्षानुवर्ष गेले असतील. मिलियन्स ऑफ इयर्स ओल्ड अँड व्हेन दे केम इन टू बिंग देअर फॉर्म वॉज समथिंग एल्स. आणि आता त्यांचा बघा कसं छान सुंदर फॉर्म झाला एकदम. म्हणजे वैयक्तिकरित्या आपण ज्याला काही नाही त्याला दगड म्हणतो, कसला दगड रे तुला काही येत नाही, पण खरं बघायला ते दगडाला दगड होण्यासाठी भरपूर वर्ष म्हणजे त्याची साधना असेल मे बी. म्हणजे आता जेन्युअनली आपण दगड हा शब्द मी तरी वापरताना खूप विचार करेल. सो तुझी अशी एखादी लक्षात राहील अशी भन्नाट आहे का अशी रचना की जी अजूनही मला आवडली आहे? किंवा मी एक रॉक बॅलन्सिंगचं एक मी इन्स्टॉलेशन नाही म्हणणार, मी माझ्या स्वतःसाठीच केलं होतं. एक काउंटर बॅलन्स केलं होतं छान या टेकडीवर, आणि त्याचे भरपूर फोटोज काढून इंस्टाग्रामवर टाकले होते. अँड इट वॉज शेअर्ड बाय अ लॉट ऑफ पीपल. मग काही रील्स पण माझ्या खूप व्हायरल झाल्या. मी एक बाईक बॅलन्स केली होती एक स्टँडवर, आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी नॉर्मल घरातले ऑब्जेक्ट्स पण मी बॅलन्स करायला लागलो होतो. तर ते लोकांना फार आवडलं. तर माझ्या काही व्हिडिओजवर 2 करोडच्या वर व्ह्यूज गेलेले आहेत. तर त्या रील मधले जे काही बॅलन्सेस आहेत दोज आर व्हेरी मेमोरेबल वन्स फॉर मी. सही आहे. जेव्हा मी या कलेविषयी पहिल्यांदा बघितलं एक 7-8-10 महिन्यापूर्वी, तेव्हा आय वॉज बॅडली सर्चिंग की कोणीतरी मला असं मिळेल की जे मला याविषयी सांगेल आणि मी ते लोकांपर्यंत पोचवेल. कारण अनुस्मी चॅनलचा उद्देशच आहे की सामान्यातले असामान्यत्व, की सामान्य माणसात जे काही असामान्यत्व आहे ते आपण या चॅनलच्या माध्यमातून पुढे आणतो. तर 8-10 महिन्यापूर्वी जेव्हा मी एक व्हिडिओ बघितला होता, आता मला लक्षात नाही कुणाचा आहे तो, पण तेव्हा मी बघत असताना अचानक तुझा एक व्हिडिओ म्हणजे तुझ्या एका वर्कशॉपचे डिटेल माझ्यापर्यंत आले, आणि आपलेच एक सबस्क्रायबर आहेत त्यांच्या थ्रू मला तुझा कॉन्टॅक्ट मिळाला. म्हणजे मला पुन्हा असं म्हणायचं आहे की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही मनापासून त्याची इच्छा करता तेव्हा ती तुमच्यासमोर निसर्गच असं आणून ठेवतो. तो अचानक आपलं बोलणंही झालं आणि विदिन 4 ते 5 दिवसात आज आपण हे शूटही करतोय. सो पुन्हा मला असं वाटतं की थँक्स टू नेचर अगेन सगळ्या गोष्टी येऊन पुन्हा फिरून निसर्गापाशी येतात. सो खूप मस्त वाटलं मला हे सगळं बघून, आणि मी पण हे ट्राय करणार आहे. जमतंय का? मोस्ट वेलकम टू जॉइन माय वर्कशॉप्स. मी आता पण तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो. चालेल. आणि अजून एक गोष्ट सांगायची की सौरभ उत्तम बासरी वाजवतात, आणि सौरभ म्हणजे त्याच्या एक झाल्यानंतर एक रेडी आपलं हे झालं एक ठेवलं की मग सौरभ बासरी पण एक वाजवून दाखवणार आहे आपल्याला पण, आणि त्यांनी आपण या शोचा एंड करणार आहोत, राईट? सो एक डेमो बघूया. सो थोडं टेक्निकली पण सांगतो. तुम्ही कसंही कुठेही काहीही बॅलन्स करू शकता. बट फॉर द सेक ऑफ दिस डेमॉन्स्ट्रेशन आय एम युझिंग दिस डमरू. आय विल प्लेस दिस रॉक हिअर. हा माझा बेस रॉक झाला, फाउंडेशन रॉक, राईट? आता इफ आय वॉन्ट टू बॅलन्स दिस रॉक ऑन द टॉप ऑफ द बॉटम रॉक, जर मी असं बॅलन्स केलं तर इट्स व्हेरी इझी. हो, कारण की कॉन्टॅक्ट पॉईंट्स खूप आहेत. म्हणजे आडवा त्याला व्यवस्थित आधार मिळाला आहे. करेक्ट. पण आपल्याला जर ह्याला खूप इंटरेस्टिंग प्रकाराने बॅलन्स करायचं आहे तर वी शुड लुक फॉर द मोस्ट कॉम्प्लिकेटेड वे इन विच इट कॅन बी बॅलन्स्ड. ओके. जर मी ह्याला असं किंवा असं बॅलन्स केलं तर मग त्यात काही मजा आहे. बरोबर. राईट. लाईक आय सेड, कुठलेही 2 ऑब्जेक्ट when you try to put them together in a balance or an equilibrium, they have to establish at least 3 points of contact. कमीत कमी 3 point of contact तुम्हाला establish करायचे आहेत. Anything less than 3 won't work. It will fall. Okay. Anything more than 3 and it will not look so interesting like this. So we have to try to get as close as we can to 3 points of contact. So I'll balance this rock. आता मी हा टेकवल्याबरोबर मला पहिला पॉईंट सापडला. सो इथे काय घडलंय तर ग्रॅव्हिटीचा एक पाथ आहे है ना. दोन्ही ऑब्जेक्ट्स त्या ग्रॅव्हिटीच्या पाथमध्ये अलाइन झाले इन सच अ वे दॅट द टॉप रॉक एस्टॅब्लिश 3 points ऑफ कॉन्टॅक्ट विथ द बॉटम रॉक. अँड दिस रॉक गॉट बॅलन्स्ड. पण हे खूप इझिली झालं. लेट्स ट्राय टू कॉम्प्लिकेट इट फर्दर. सो विल ॲड अ थर्ड रॉक टू दी असेंब्ली, राईट? तर तिसरा रॉक मला लावताना
आय नीड व्हेरी स्टिल हँड्स अँड व्हेरी स्टिल माइंड. मी आता असं जर बोलत राहिलो तर आय विल नेवर बी एबल टू बॅलन्स दिस रॉक बिकॉज आय नीड टू क्वाइट माय माइंड. आय नीड टू एक्सरसाइज डीप ब्रीदिंग. ओनली व्हेन माय ब्रेथ वर्क इज स्ट्रॉंग आय विल बी एबल टू बॅलन्स दिस टॉप रॉक ऑन द टॉप ऑफ दिस रॉक. सो वॉट आय एम अबाउट टू डू इज मी सटली ह्या दगडाला फक्त सपोर्ट करणार विथ माय फिंगर टिप्स. अच्छा, ओके. आणि मग आय विल प्लेस दिस रॉक हिअर. आय विल गो क्वाइट. आय विल जस्ट फोकस ऑन माय ब्रेथ वर्क. Oh my God, amazing, amazing. Oh shit. सो अशी ही कला आहे. आधी मला हे करायला अर्धा तास वगैरे लागायचा. आता अगदी 30 सेकंड्स मध्ये होऊन जातं. सिरियसली म्हणजे ही कला करण्यासाठी तुमचं एक तर श्वासावरचं नियंत्रण हवंय. करेक्ट. कारण की श्वास तुम्ही जेवढा लवकर फ्लो स्टेट मध्ये जाऊ शकाल, जेवढा लवकर तुम्ही स्वतःच्या बॉडीला माइंडला क्वाइट करू शकाल, स्टिल करू शकाल, तेवढी लवकर तुम्हाला ही क्रिया जमणार. बरोबर. म्हणजे आणि ही क्रिया करून तुमचं नियंत्रण वाढणार स्वतःवर. मग ते काहीही गाणं असो. म्हणजे तुम्ही एक डेव्हलप होत जाता ना या सगळ्या गोष्टीमध्ये. तुमचं मन शांत होतं किंवा तुम्ही एक माइंड आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन जे लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तेही साध्य होऊ शकतं. वाव, अमेझिंग. एक मी पण ट्राय करू? हो, ऑफकोर्स. तुम्हाला मी एक रिलेटिव्हली इझियर टास्क देतो. हा फारच गुळगुळीत दगड आहे. सो इट वॉज डिफिकल्ट टू बॅलन्स ऑन दिस रॉक. पण हा जरा रफ आहे बघा, है ना. सो रॉक्सचं सिलेक्शन पण व्यवस्थित करावं लागतं. दिस इज अ रफ रॉक. दिस इज ऑल्सो अ रफ सर्फेस. दिस इज ऑल्सो अ रफ सर्फेस. द चान्सेस आर दॅट दिस विल गेट बॅलन्स्ड व्हेरी इझिली. सो आय नीड यू टू नाव लुक व्हेरी केअरफुली. युअर टास्क इज टू बॅलन्स दिस रॉक ऑन द टॉप ऑफ दिस रॉक. ठीक आहे. आता पहिल्यांदा ठेवल्या मला पहिला पॉईंट सापडला. ओके. म्हणजे हा इथे टच करण्याचा पॉइंट. मी इथे ठेवल्या मला पहिला पॉईंट सापडला. मग मी जरा हलवलं तर मला दुसरा पण सापडला, तिसरा पण सापडला, तीनही सापडला. 3 पॉइंटला तो खाली. पण आता बघा तो तरी पडतोय खाली. का? कारण की इट इज नॉट अलाइन्ड इन द पाथ ऑफ ग्रॅव्हिटी. आता आय हॅव टू अलाइन इट. तर मग मला दोन्ही रॉक्स थोडे थोडे हलवावे लागतील टू फाइंड दॅट पॉइंट वेअर इट विल गेट बॅलन्स. यासाठी तो 3 तास देतो का लोकांना? हां. कारण की नवीन माणसाला 2 मिनिटापासून तर 2 तासापर्यंत किती वेळ लागू शकतो. अर्थातच. म्हणजे आता ह्या साईडला हा लीन होतोय, ह्या साईडला लीन होतोय, म्हणजे इकडे जास्त गुरुत्वाकर्षण विरुद्ध दिशेला त्याला थोडं टिल्ट करायला पाहिजे. आणि ते बॅलन्स झालं. सो आता ह्याच्या टॉपवर तुम्ही असा एखादा छोटा रॉक बॅलन्स केला की तो फारच सुंदर वाटणार दिसायला. तो दगड म्हणत असेल थांब इकडं नाही, थोडा असं ठेव. हो. किंवा मी त्याच्याशी म्हणणार, अरे बस ना बाबा, किती वेळ, किती डोकं खातोय. दगडाच्या साईजवर नका जाऊ तुम्ही. काही मॅटर करत नाही. अर्जुनाला कसं फक्त त्या पक्षाचा डोळा दिसायचा, तसं तुम्हाला फक्त तो कॉन्टॅक्ट पॉइंट दिसला पाहिजे. इट डझंट मॅटर व्हॉट द शेप इज, व्हॉट द साईज इज. तुमचा श्वास जो आहे तोच तुमचा कृष्ण आहे आणि हा रथ आहे तुमचा. श्वासाचं ऐकाल तर रथ व्यवस्थित चालणार आहे, पळणार आहे. करेक्ट. अमेझिंग. सो स्वीट. खूप भारी. नाउ you don't have to do something complex like this. Let's just try balancing one rock on the top of the other. ठीक है. So here goes your base rock. Okay. आता आधी स्ट्रॅटेजाइज करायची तुम्हाला कुठल्या पॉइंटला त्याला बॅलन्स करायचं आहे, म्हणजे ह्या सरफेसवर कुठे तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. आता मला इथे ठेवून मग त्याला अलाइन करा असं एकदम प्लेनवर. हां, परफेक्ट. आता हा रॉक
तुम्ही असं पण बॅलन्स करू शकता, असं पण करू शकता. हे असं असं कराल तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. नाही म्हणजे असं तर खूपच सोपे झालं. अरे असं पण हे भारी वाटतंय का? नाही, व्हर्टिकली करा त्याला असं अगदी होल्ड इट विथ फिंगर टिप्स, अगदी फिंगर टिप्स, आणि थोडं वर पकडाल ना तर यू विल गेट दी ओव्हरऑल आयडिया ऑफ इट्स सेंटर ऑफ मास. पहिला पॉईंट शोधा, मिळाला पहिला पॉईंट. हां, दुसरा शोधा. मला दिसतंय की तुम्हाला 2 पॉईंट. खूप डीप ब्रीदिंग करा, डेलिबरेट नका करू, म्हणजे हळू करा. ब्रीथ स्लोली, डीपली. तुमची अलाइनमेंट चुकतीये. थोडंसं खालच्या रॉकला जर तुम्ही समोरच्या बाजूला जर टिल्ट केलं, नाही विपरीत दिशेला, हां, ऑलमोस्ट देअर. होत होतं आता. हो, असं इंट्युशन येतं की हे आता होतंय असं वाटत होतं. नॉर्मली तुम्ही करत राहा. नॉर्मली आपल्या मनात विचार येत जात राहतात. तर इन अ मिनिट लेट्स से जर आपले 50 विचार येत असतील तर रॉक बॅलन्सिंग करताना यू आर डीलिंग विथ ॲटलिस्ट 100 थॉट्स. तो असा हालतोय, तो तसा हालतोय, तो इतका स्मूथ आहे, तो इतका रफ आहे, तो बसत नाही आहे. यू गो थ्रू लॉट ऑफ इमोशन्स, फ्रस्ट्रेशन, despair, hope. In all these emotions, you have to give importance to intuition. Your intuition guides you. आणि बॅलन्स व्हायच्या आधी आपल्याला कळतं की हे होणार आहे. तुम्ही जेव्हा त्याला सोडता ना तेव्हा फक्त हे परीक्षण करा की तो कुठल्या दिशेला पडतोय, आणि मग त्याच्या विपरीत दिशेला त्याला हळू ॲडजस्ट करा. ऑलमोस्ट देअर. हो हो हो, जाणवते. बस झालंय तिथेच. खूप स्विफ्टली सटली त्याला रिलीज करा. ऑलमोस्ट बॅलन्स. डोंट गिव्ह अप, कीप ॲट इट, यू आर व्हेरी क्लोज. एक सजेशन देऊ, परत ट्राय करा विथ अ फ्रेश अप्रोच. ओके. अँड मेक डिफरंट डिसिजन नाव. डोंट गो फॉर द सेम वन. काय होतंय, यू हॅव डिसाइडेड समथिंग अँड यू आर स्टक टू इट. सो नाव चेंज द अप्रोच ऑल टुगेदर. नवीनपणाने, नवीन बॅलन्स करा. ओके. नवीन सुरुवात करा. मी असं पण करू शकते. उलटच करा पण. ओके. रिअलाइन करा त्याला. आता हा असा ठेवते, मग अशी आडवा होता, आता असा ठेवते, आणि आता तो मी इथे फिक्स करते. करा. फिक्स करते म्हणजे प्रयत्न करते. नाही होणार बॅलन्स, 100% होणार. सो तुम्ही फक्त बघताय का? बघता बघता एक काम करा, सबस्क्राईब पण करून टाका. म्हणजे असेच नवीन छान छान लोक तुमच्या भेटीला. बोलायचं नाही आहे असं सौरभनी सांगितलंय. सो फोकस. हे झालं. हळूहळू सेलिब्रेट नंतर करा, आधी बॅलन्स करा. सेलिब्रेट करण्याच्या चक्करमध्ये ते ऑलमोस्ट. व्हेरी गुड. ओ माय गॉड, ओ माय गॉड, खूप भारी वाव मुवमेंट आहे. म्हणजे कधी कधी काय होतं ना, वी गेट स्टक, वी गेट ऑब्सेस्ड विथ आवर फर्स्ट डिझाइन और फर्स्ट डिसिजन. मग नवीन अप्रोचने ट्राय केलं तर कळतं, अरे हा लाईफचा फंडा आहे. म्हणजे असं काहीतरी मला एक मोमेंट सापडल्यासारखं झालंय की ओके, नाही होते का, पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी आपण नव्याने करूया आणि हे होईल. सो खूप मस्त अनुभव मला आला आहे. आणि
काय म्हणजे बोलूच शकत नाही मी. The more you practice this, the more you do it, ओके. अजून तुमचं स्किल पॉलिश होत राहणार. राईट राईट राईट. And when you come for my workshops, I'll tell you what to do. I'll keep giving you tasks. See, you can learn this by yourself. You don't need to do my workshop. My workshop is just a safe space for the early adopters of the art form. मार्गदर्शन जो आहे तो खूप 20%च आहे, 80% तुमची प्रॅक्टिस आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो खूपच मस्त. दॅट्स रॉक बॅलन्सिंग फॉर यू. राईट. सो दगडाने काय म्हणतात ते जमलंय ह्या सगळ्या गोष्टी. व्हेरी गुड. मंडळी, आज आपल्याला या दगडाने काय शिकवलंय तर शांतता, संयम आणि थोडासा पेशन्स आणि श्वासावरचं अंतर, श्वासातलं टेक्निक, या सगळ्या गोष्टी आपल्याला एका दगडाने आणि ऑफकोर्स या दगडाला बोलतं करणाऱ्या सौरभकडनं आपण शिकलो. सो थँक्यू सो मच सौरभ, की आज ना मला एक छान मुवमेंट मिळाला आहे माझ्या आयुष्यातला. सो तू आज इतकं सगळं छान आमच्या प्रेक्षकांसाठी दाखवलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. येस, खूप मजा आली. सो मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, नवीन व्यक्तीसह. तोपर्यंत बाय बाय.